नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मजेतच असाल, मला पाहता येतं म्हणजे मज्जाच मज्जा. तर बघा, आज सकाळी सकाळी लवकरच मच्छीवाल्या ताई आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे ना ही चिंबोरी आहेत आणि खाडीतला ताजा ताजा ओला कोळंबी आहे. तर कोळंबी म्हणजे काय? कोळंबी असते ना, तिचे अगदी बारीक बारीक पिल्लं. आता कोळंबीचा सीझन सुरू होणार आहे, तर त्यापूर्वीचे हे कोळंबाचे छोटे छोटे पिल्लं आहेत. अतिशय चविष्ट लागतात आणि यापासून ना बऱ्याचशा रेसिपी बनवल्या जातात. पण आज मी तुमच्यासाठी अगदी बेसिक रेसिपी शेअर करणार आहे. सकाळची वेळ आहे, तर मिस्टरांना आज टिफिनसाठी मी बनवणार आहे हा खाडीतला ताजा ताजा ओला कोळंबी. तर हा कसा बनवायचा, अगदी बेसिक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ना हा कोळंबी आधी स्वच्छ धुवावा लागतो. तर अगदी बारीक बारीक कचरा यामध्ये असतो, म्हणजे खाडीतनं पकडलेला असतो, त्यामुळे यामध्ये खूप अशी माती असते. तर ती स्वच्छ धुवून घ्यायची असते. तर धुवून घेताना हा जवळा पण वाहून जायला नको, म्हणून त्यासाठी एक ट्रिक आहे. तर एकदम बारीक बारीक छोटे छोटे मच्छीसुद्धा असतात. बरेचसा बारीक बारीक असा दिसणार नाही आणि काढता येणार नाही असा कचरा असतो. तर त्यासाठी ना अशी बारीक चाळण घ्यायची आणि नळाखाली ना स्वच्छ धुवून घ्यायची. म्हणजे इतकं धुवावं लागतं, भरपूर वेळा धुवून घ्यायचं त्याला. आणि अनवॉन्टेड ज्या छोट्या छोट्या मच्छी असतात ना, त्या काढून घ्यायच्यात. थोडासा मोठा मोठा जवळा पण असतो, तो राहू द्यायचा, कारण की जवळाच आहे हा. तर आज आहे बुधवार आणि बुधवार म्हटलं की टिफिनसाठी ना नॉनव्हेजच बनवलं जातं. स्पेशली नॉनव्हेजच बनवलं जातं. तर आज बनवणार आहे कोळंबी. तर चला बघूया काय काय तयारी आहे. कोळंबी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता फोडणीसाठी ना अगदी बेसिक गोष्टी लागतात, अगदीच असं खूप काही लागत नाही. हे बघा, 2 कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे आणि कोकम घेतलेला आहे. कोकम म्हणजे आमसूल. कोकम नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा घालू शकतात. बस इतकंच हवं आहे आपल्याला. त्यानंतर ना गॅस मी ऑन केलेला आहे, तेल तापून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये ना सगळ्यात आधी छान असा हा लसूण आहे ना मस्त खरपूस तळून घ्यायचा. त्यानंतर कांदा घालायचा. कांदा पण खूप मऊ होऊ द्यायचा, छान असा सॉफ्ट होऊ द्यायचा. त्यानंतर ना मिरची घालायची आणि घालायचा टोमॅटो. हे सगळं काही छान असं मऊ होऊ द्यायचं. तर कांदा तुम्ही जेवढा जास्त घालाल ना तेवढं छान लागतं. आणि त्यानंतर मी कोकम घातलेला आहे आणि सुरुवातीलाच घालायला हवं होतं हिंग, पण विसरले, त्यामुळे मी आत्ता हिंग घातलेला आहे, म्हणजे पोटाला बाधू नये म्हणून हिंग घातलेला आहे. त्यानंतर घातलेली आहे हळद, आगरी मसाला, थोडीशी काश्मीरी मिरची पावडर. बस इतकेच मसाले घातलेले आहेत. आणि सुरुवातीला हिरवी मिरचीसुद्धा घातलेली होती ना, म्हणून तेवढेच घातलेले आहेत. आणि हे सगळे मिक्स करून झाल्यानंतर हा स्वच्छ धुतलेला जवळा यामध्ये घालायचा आहे आणि हा सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी. तर अतिशय भारी दिसतो हा आणि चवीला सुद्धा खूप मस्त लागतो. कोळंबीची आता सुरुवात होते, हिवाळ्यामध्ये सुरुवात होते, उन्हाळ्यामध्ये भरपूर सारी कोळंबी असते. त्यामुळे आता ही यांची पिल्लं आहेत, ती खूप भारी लागतात आणि यांचे पापडसुद्धा बनवले जातात, लोणचंसुद्धा बनवलं जातं. जसं मला क्वांटिटीने मिळेल ना तसं मी तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करेन. तर आता हे सगळं काही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मीठ घालून झालेलं आहे आणि त्यानंतर ना पुन्हा हलवायचं आहे आणि झाकण ठेवून ना वाफेवर शिजू द्यायचं आहे. तुम्ही झाकणावर पाणी ठेवूनसुद्धा शिजवून घेऊ शकतात आणि अगदीच तुम्हाला सुकं सुकं वाटत असेल तर थोडंसं पाणीसुद्धा घालू शकतात. तर हा अगदी परफेक्ट झालेला आहे आणि फक्त ना 5 ते 7 मिनिटात हा बनवून तयार होतो. इतका मस्त दिसतो, चवसुद्धा खूप छान लागते आणि वास म्हणाल तर अगदी पूर्ण एरियात वास जातो. तर आणखी याचा खमंग वास येण्यासाठी भरपूर सारी घातलेली आहे कोथिंबीर. तर आजच्या टिफिनसाठी तर मस्तपैकी असा हा मेनू रेडी झालेला आहे, ओला कोळंबी. तर अतिशय सोपी आणि पटकन तयार होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी, म्हणजे आणि इतका सुगंध येणारी ना, म्हणजे तुम्ही वासावरच ते खाल अगदी तृप्त व्हाल, इतका छान याचा वास येतो आणि चव तर एकदमच भारी लागते. पटकन तयार होणारा हा खाडीतला ताजा ताजा ओला कोळंबी रेडी आहे आजच्या टिफिनमध्ये जाण्यासाठी. तर खूप सोपं आहे. तुमच्याकडे जर कधी मिळालं तर तुम्ही ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करून पहा. अगदीच सोपं आहे, अगदी घरातच सगळ्या काही वस्तू आहेत त्यापासूनच आपण बनवलेला आहे. माझ्या चॅनलवर असलेल्या इतर जे मच्छीचे व्हिडिओ आहेत ना ते सुद्धा नक्की पहा. आणि आज ह्या कोळंबासोबत खाण्यासाठी बनवलेले आहेत
त्या म्हणजे गरमागरम उकडीच्या तांदळाच्या भाकरी। याचीच रेसिपीसुद्धा मी दिलेली आहे, आय बटनवर लिंक देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देते। तर रोजच आमच्याकडे भाकरी असतात, त्या काही नवीन विशेष नाही आहे, पण नॉनव्हेजसोबत भाकरी म्हणाल तर म्हणजे जामच भारी कॉम्बिनेशन हे असतं। तर बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला छान असं महत्त्वाचा वाटत असेल आणि तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर नक्की करा। तर बस पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।